पण धागा धागा जोडते नावा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भर लग्नात आदर्श हा सार्थक समोर येतो आणि म्हणतो की माझ्या सुखासाठी तू माझं लग्न हिच्या सोबत करून देणार होतास का, पण आता हे लग्न होणार, पण ते माझ्यासोबत नाही तर सार्थक सोबत. ते ऐकून सार्थकला मोठा धक्का बसतो. सार्थकच्या खांद्यावर हात ठेवत आदर्श म्हणतो की हे सर्व कशासाठी सार्थक, माझ्यासाठी तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला निघाला होतास का, पण मी असं होऊ देणार नाही. तेव्हा सार्थक म्हणतो काय बोलतोयस तू, तर आदर्श म्हणतो की मी असं काहीच होऊ देणार नाहीये. आदर्श म्हणतो सार्थक तू असं का केलंस, तर लगेचच वृंदा म्हणते की आदर्श तुला झालंय तरी काय, तू असं का बोलतोयस. आदर्श म्हणतो आई मी तर ठीक आहे, पण हे जे काही होतंय ना ते ठीक नाहीये. आदर्श म्हणतो की आई या डायरीमध्ये सगळं लिहिलंय. तेव्हा ती डायरी बघून सुद्धा वृंदा सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा सार्थक ती डायरी आदर्शकडून घेऊ लागतो. तर आदर्श म्हणतो सार्थक ही डायरी तुझीच आहे ना, तर आदर्श म्हणतो की या डायरीमध्ये सार्थकने स्पष्ट लिहिलंय की त्याचं आनंदीवरती प्रेम आहे. ते ऐकून आनंदीची आई बाबा सर्वांना मोठा धक्का बसतो. आदर्श म्हणतो की पण तरी सुद्धा हा सार्थक माझं आयुष्य सुखी व्हावं म्हणून आपल्या प्रेमाचा त्याग करायला निघाला होता. सार्थक म्हणतो की आदर्श तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर आदर्श म्हणतो की गैरसमज होत नाही तर गैरसमज दूर होतोय सार्थक. आदर्श म्हणतो सार्थक तुला कळतंय का, हे असं करून आपण दोघंही सुखी झालो नसतो. आदर्श म्हणतो की अरे तुझं आनंदीवर प्रेम आहे तर तुम्ही दोघांनीच लग्न करायला हवं ना. त्यानंतर आदर्श ती डायरी आनंदीला दाखवत म्हणतो की यात तुम्ही सुद्धा वाचा सार्थकने काय लिहिलं, त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तेही खूप दिवसापासून. तर आनंदीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. सार्थक म्हणतो की अरे ते मी लिहिलेलं नाहीये. तेव्हा आदर्श म्हणतो सार्थक खोटं बोलू नकोस, मी तुझा अक्षर चांगलं ओळखतोयस. ते ऐकून सार्थकला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर लगेचच आनंदी ती डायरी आपल्या हातात घेते आणि त्या डायरीमध्ये सार्थकने लिहिलेले सर्व वाचू लागते. तेव्हा आदर्श सार्थकला सांगतो की तू गप्प राहा, काही एक बोलू नकोस. ती डायरी वाचून आनंदी ही सार्थक समोर येते आणि प्रेमाने सार्थककडे एकटक नजरेने बघू लागते. तर लगेचच आदर्श म्हणतो की दादा एवढं सर्व काही होऊ नये, तू असं कसं वागू शकतोस, तुला आनंदीशी लग्न करावेच लागेल. ते ऐकून लगेचच सुद्धा हात पुढे करत म्हणते की बस झालं आदर्श. तर वृंदा म्हणते की आनंदीशी सार्थक कसं लग्न करेल, कारण ती डिव्होर्सी आहे. तर लगेचच आदर्श म्हणतो की पण सार्थकच्या आनंदीवर प्रेम आहे. तर लगेचच सुधा म्हणते की मुळीच नाही, माझं सार्थक असा कधीच करू शकत नाही आणि म्हणते की बोल सार्थक तुझं प्रेम आहे का आनंदीवर. तेव्हा सार्थक हा सुधाकडे बघतो. तर आदर्श मोठ्याने ओरडत सार्थकला म्हणतो की भरल्या मंडपात सर्वांना कळू दे तुझ्या प्रेमाचं सत्य. आदर्श म्हणतो की तू आनंदीवर किती प्रेम करतो कळू दे सर्वांना आणि सांग हे सत्य. आज जर तू बोलला नाही तर कधीच नाही बोलणार सार्थक. आदर्श म्हणतो बोल सार्थक बोल. तर राग घेऊन मोठ्याने आदर्श म्हणतो की हो आहे आनंदीवर माझं प्रेम. ते ऐकून सुधाला मोठा धक्का बसतो. तर आनंदीची आई तोंडातला हात लावते आणि सर्वजण शॉक झालेले असतात. सार्थक म्हणतो की ती डायरी माझी आहे आणि त्यात लिहिलेलं सगळं खरं आहे. ते ऐकून रेश्माला मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच राग घेऊन सुद्धा ही जोराने सार्थकच्या कानाखाली मारते. ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर त्याच वेळेस सुधाला ही तिचे डोळे गरगरू लागतात. तर सार्थक हा सुधाला धरू लागतो. तेव्हा सुधा म्हणते की हात लावू नकोस मला, आणि सार्थक एकदा तू म्हण हे सर्व खोटं आहे. तर सुधा म्हणते की सार्थक तू फक्त एकदा म्हण तुझं आनंदीवर प्रेम नाही. तर सार्थक म्हणतो की मला असं कधीच वाटलं नाही की आनंदी आणि भाईचं लग्न होऊ नये म्हणून. तेव्हा लगेच वृंदा पुढे येते आणि म्हणते की तुला असं वाटलं नाही हे तू कसं म्हणू शकतोस सार्थक, आणि तुला जर असं वाटलं नव्हतं तर याच वेळी मग आदर्शला कसं कळलं सांग ना तू. तेव्हा आदर्श म्हणतो की आई प्रश्न माझ्या लग्नाचा नाहीये, प्रश्न तर आनंदी आणि सार्थकच्या प्रेमाचा आहे. तेव्हा वृंदा म्हणते की आदर्श अगदी लग्नाच्या शेवटच्या क्षणी तू असं कसं म्हणू शकतोस. तर आदर्श लगेचच आनंदीचा हात धरत म्हणतो की मी माझ्या भावाचं या आनंदीशी लग्न लावूनच राहील. तेवढ्यात मोठ्याने ओरडत आनंदी म्हणते की नाही. तेव्हा सर्वजण आनंदीकडे बघू लागतात. तर आनंदी म्हणते की मी सार्थक सरांशी लग्न करणार नाहीये. ती ऐकून आदर्शला मोठा धक्का बसतो. तर आदर्श म्हणतो की अहो माझा भाऊ तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हे तुम्ही सांगता का. आनंदी म्हणते की जो माणूस माझ्याशी लग्न करणार होता तोच मला असं सांगतोय. तर आदर्श म्हणतो की मला हे सत्य माहीत नव्हतं या अगोदर. आनंदी म्हणते की मी या लग्नाला अगोदरपासूनच तयार नव्हते, कारण मला लग्नच करायचं नव्हतं. तरीही मला काय वाटतंय हे सर्व बाजूला ठेवून मी या लग्नासाठी तयार झाले, आणि आता ऐन मुहूर्ताच्या वेळी मला एकटीला इथे पाटावर उभं करून तुम्ही येऊन मला असं सांगताय.
की मला लग्नच नाही करायचं म्हणून, तेव्हा आदर्श हा लगेचच आनंदी सांगतो की मला समजून घे आनंदी. ते की भर लग्नात तुम्ही मला लग्नाला नकार दिला हे मी समजू शकते, कारण तो तुमचा अधिकार आहे. पण आता तुमच्या जागी तुमचा भाऊ माझ्याशी लग्न करील हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तेव्हा आदर्श हा कावराबावरा होऊन आनंदीकडे बघू लागतो. त्यानंतर आनंदी ही सार्थक समोर येते आणि भरल्या डोळ्यांनी सार्थकला सांगते की सर, फ्रेंडशिप होती ना आपल्यात, मित्र होतो ना आपण. मला एक सांगा, तुम्ही एक मित्र आपल्या मैत्रिणीसोबत खोटं कसं एवढं वागू शकतो? तर सार्थक म्हणतो की आनंदी माझं ऐकून घे. तर आनंदी म्हणते की आता काय ऐकून घ्यायचं राहिलंय? तुमच्या मनात जर हे असं होतं तर तुम्ही मला या अगोदरच का नाही सांगितलं? तुम्ही हे सगळं त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं. ते बोलणे ऐकताच आता सार्थक हा आनंदीची माफी मागतो. तर आनंदी म्हणते की तुम्ही तुमच्या भावाचं आयुष्य सुधारायला निघाले होते ना, की मी त्यांच्यासोबत लग्न केले की ते दारू सोडतील, त्यांचा संसार सुरळीत होईल आणि ते सुद्धा व्यवस्थित होतील, असेच ना? म्हणजे तुम्ही आता त्यांच्यासाठी त्याग करायला निघाला होतात आणि आता ते तुमच्यासाठी त्याग करायला निघाले. तुम्ही दोघेही आपापसात एकमेकांचा विचार करत होते, पण शेवटी मुलीचा कोणीच विचार करत नाही, असे आता आनंदी भरल्या डोळ्यांनी सार्थक आणि आदर्शला बोलते. तुमच्या दोघांच्या मनात काय आहे ते तर तुम्ही सर्वांनी सांगितलं, पण माझ्या मनात काय चाललं याचं कुणालाच काही देणं घेणं नसल्याचे आता आनंदी सर्वांना सांगते. आणि म्हणते की प्रत्येकाला जे हवंय ते तसेच वागतात आणि माझ्या भावनांचा खेळ करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे बसले असल्याचे आता आनंदी दोघांनाही बोलते. आनंदी म्हणते की एक भाऊ दुसऱ्या भावाचं आयुष्य सुधारण्यासाठी माझ्यासोबत त्याचं लग्न करायला निघाला आणि दुसरा भाऊ भर लग्न मंडपात माझ्याबरोबर लग्न मोडायला निघाला आणि तो मला सांगतोय की मला लग्न करायचं नाहीये. काय प्रेम आहे दोन भावाभावांचे. तर आनंदी म्हणते की यामध्ये माझी काही किंमत आहे की नाही? तेव्हा आनंदीचे ते बोलणे ऐकून सर्वजण आता आनंदीकडे बघत असतात. आनंदीचा भाऊ, आनंदीची वहिनी, सर्वजण आता त्यांना काय करावे ते काही सुचत नसते. तर रडतच आनंदी सार्थकला म्हणते की सर, माझा तुमच्यावरती एवढा विश्वास होता, इतका विश्वास होता की त्या विश्वासापुढे मी एकाच शब्दात या लग्नासाठी तयार झाले आणि तुम्ही माझा तोच विश्वास तोडायला निघाले. ते ऐकून आता सार्थक खाली मान घालतो. तर इकडे वृंदाला मोठा राग येतो आणि रागानेच वृंदा ही भर मंडपात सर्व वस्तू इकडच्या तिकडे फेकू लागते. तर तेवढ्यात सुद्धा ही वृंदाला थांबवते आणि म्हणते की वृंदा, तू हे काय करतेस? तर वृंदा म्हणते की माझ्या मुलाने आदर्शने जर हे केलं असतं ना, तर त्याच वेळी मी त्याच्या 4 थोबाडीत मारल्या असत्या. ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो. तर राग येऊन सार्थक हा वृंदासमोर येतो. तर सार्थक ओरडतच म्हणतो की मी तुमच्यावरती ओरडत नाहीये, ही नाटकं करते. तेव्हा राग येऊन सुद्धा ही सार्थकच्या पुन्हा कानाखाली मारते. तेव्हा सार्थकला मोठा धक्का बसतो आणि सार्थक हा सुधाकडे बघू लागतो. तर आता सार्थक हा आनंदीसोबत लग्न लावून आनंदीला कसे घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि मन धागा धागा जोडते नावा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब